महाराष्ट्रात आणि एकंदरीतच देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. प्रत्येक राज्यात प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची लगबग सध्या असलेली आपल्याला पाहायला मिळते. या पक्षातले नेते त्या पक्षात आणि त्या पक्षातले नेते या पक्षात असं चित्र एकंदरीत महाराष्ट्रात पाहायला मिळतं. त्यातच उस्मानाबाद जिल्ह्यात लोकसभेचा रणसंग्राम चांगलाच तापू लागला आहे. उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपला महायुतीकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासमोर हा अर्ज दाखल केला. प्रचंड शक्ती प्रदर्शन करत ओमराजे निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी म्हणून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजित सिंह ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपाचे डॉक्टर प्रतापसिंह पाटील तसेच पालकमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना उपनेते प्राध्यापक तानाजीराव सावंत, नवनियुक्त सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर आदी नेते उपस्थित होते. या रॅलीचं एका सभेमध्ये रूपांतर झालं. या सभेलाही हजारोंच्या संख्येनं उस्मानाबाद जिल्हा आणि औसा तसेच बार्शी तालुक्यातून आलेले सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येनं जमा झाले होते. यात वेगवेगळ्या मान्यवरांची भाषणं झाली. यामध्ये प्राध्यापक तानाजीराव सावंत, सुजितसिंह ठाकूर, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची भाषणं झाली. या दरम्यान भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर नेमकं काय म्हणाले ऐकूया. या भ्रष्टवाद्यांना ज्यांनी या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला, गोरगरीब जनतेला, शेतकऱ्याला देशोधडीला लावलंय, त्यांना गाडायचं हे आपलं ध्येय आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या शेलक्या शब्दांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर या सभेला शिवसेनेचे उपनेते आणि भैरवनाथ शुगर इंडस्ट्रीचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी संबोधित केले. नेमकं आपल्या खास शैलीमध्ये तानाजीराव सावंत नेमकं काय म्हणाले आपण ऐकूया. धनुष्य घेऊन मी तुमच्या पुढे उभा आणि ह्यासाठी मला तुमची साथ हवी. मतदान तरी मागणारच आहे, मतदान मागण्यासाठी आलेलं आहे, मागण्यासाठी काहीतरी आलेलं आहे. त्यावेळेस मी देण्यासाठी काय हे सुद्धा माझ्या पदाधिकाऱ्यांनी, माझ्या नेते मंडळींनी तुमच्या पुढे मांडलं पाहिजे, हा माझा आग्रह असतो. आज शिवसेनेने ह्या ठिकाणी किती वेळा खासदार दिला? 4 वेळा खासदार दिलेला आहे. हा जिल्हा भगवा बैल म्हणून ओळखला जातो, हे लक्षात घ्या. आणि मग ह्या भगव्याचा अंतरंग, ह्या भगव्याची किंमत ज्यांनी राखली, ज्यांनी त्याची भूज राखली, ज्यानं त्याला आपल्या बोटानं उंचीवर धरलं, त्याच्यासाठी नेमकं काय हा प्रश्न आहे. आणि हा कळीचा मुद्दा आहे. गेले 50 वर्ष ज्या नेते मंडळींनी तुम्हाला झुलवत ठेवलं, आज जलसंधारण मंत्री असतील, पाटबंधारेचे मंत्री असतील, गृहमंत्री होते, सगळं काय होतं, भरपूर पदे ह्या जिल्ह्यानं भोगलेले आहेत. पण नेमका मतदार हा वंचित का राहिला, हा परिसर वंचित का राहिला, याचं उत्तर आज हे त्यांनी द्यायला पाहिजे. प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी सभेला संबोधित करताना उपस्थित जनसमुदायासमोर शोक्यांचे कान टोचत विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर चांगलीच आगपाकड केली. या सभेदरम्यान शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि माजी आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले ऐकूया. भविष्य काळात मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की इथल्या सर्व नेते मंडळीने आणि समोर बसलेल्या प्रत्येक मतदाराने जो माझ्यावर विश्वास टाकलाय, तो विश्वास निश्चितपणे सार्थ करून दाखवे. या भारतामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ ही असा असेल की निश्चितपणे नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी खासदारांना सांगितलं पाहिजे की बघा, जावा त्या मतदारसंघात खासदार कसा काम करतो. एक अशा प्रकारचं स्वप्नवत, एक अशा प्रकारचं, एक चांगल्या प्रकारचं काम निश्चितपणे ह्या लोकसभा मतदारसंघात मी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना
शिवसेनेचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या सुविद्य पत्नी संयोजनी राजे निंबाळकर याही चांगल्याच सक्रिय झालेल्या पाहायला मिळाल्या. त्यांनी शिराडोन सर्कलमध्ये प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्यांच्या आणि गावकऱ्यांच्या भेटी घेण्याचा सपाटा लावलेला आहे. व्यक्तीच्या गाव भेटीवर संयोजनी राजे निंबाळकर यांचा जोर या दौऱ्यामध्ये पाहायला मिळाला. ओमराजे निंबाळकर यांनाच मतदान करण्याचं आवाहन संयोजनी राजे निंबाळकर यांनी आपल्या प्रत्येक ठिकाणच्या मनोगतात व्यक्त केलं. या संदर्भात नेमकं संयोजनी राजे निंबाळकरांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. आमदार नव्हते पण लोकांकडनं मला 10 वर्ष म्हणजे एकच अनुभव मला आलेला आहे की त्यांच्यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये. जसे ते आमदार असताना होते तसेच ते आमदार नसतानाही त्यांचं तेच होतं. त्यांचा सातत्याने संपर्क नेहमीच राहिलेला आहे. म्हणजे त्यांना क्वचितच पदाचं हे राहिलेलं असणार आहे की आमदार असो अथवा नसो त्यांचं जे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी आता तापू लागली आहे. निश्चितपणाने येत्या काळात हे बघावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा पाटील आणि शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांच्यापैकी नेमका विजय कोणाच्या पदरात पडतो.